उद्धव ठाकरे हे आज कोकणात सावंतवाडी, कणकवली, मालवणमध्ये सभा घेतील, तर अमित शहांची धुळे, जळगाव, परभणीत सभा होणार आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्याही सभांचा धडाका लागल्याचं पाहायला मिळतंय। योगी आदित्यनाथ यांच्या वाशिमच्या पोहरादेवीमध्ये आणि उल्हासनगर आणि मीरा भाईंदरमध्ये सभा होणार आहे। तर कोकणचा किल्ला पुन्हा जिंकण्यासाठी ठाकरे तळ ठोकून आहेत। कोकणात आज उद्धव ठाकरेंच्या 3 सभा पार पडतील। सावंतवाडी, कणकवली, मालवणमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। राणे बंधू आणि केसरकरांवर ठाकरे निशाणा साधतील। आपले प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। उमेश, खरं तर कोकण जिंकणं हे ठाकरेंसाठी फार महत्त्वाचं असणार आहे, कारण यंदाची विधानसभेची निवडणूक ही शिवसेना कोणाची, खरी शिवसेना कोणाची ही ठरवणारी निवडणूक असू शकते। त्यामुळे ठाकरे सध्या तळ ठोकून असल्याचं पाहायला मिळतंय। काय नेमकं त्यांच्या भाषणातून आपल्याला पाहायला मिळू शकतं, काय ऐकायला मिळू शकतं, काय अपेक्षित मुद्दे आहेत? निश्चितच आपण जर पाहिलं की उद्धव ठाकरे यांच्या 3 सभा आहेत। पहिली सभा ही सावंतवाडीमध्ये आहे आणि सावंतवाडीमध्ये जे त्यांचे जे उमेदवार आहेत राजन तेली यांच्या प्रचारार्थ सभा आहे आणि या सभेच्या अनुषंगाने जे दीपक केसरकर आहेत, म्हणजे जे गद्दार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे दीपक केसरकर गेले आणि गद्दार असे म्हटले जाते आणि त्यामुळे संपूर्ण शिवसेनेच्या वतीने हे सगळं नियोजन चालू आहे आणि गद्दार विरुद्ध शिवसेना म्हणजे जी मूळ शिवसेना कोणाची असंच प्रश्न आपण उपस्थित केला। त्याच अनुषंगाने ही जी सभा आहे ती सावंतवाडी मुख्य चौकात आहे, गांधी चौकात आहे आणि त्यामुळे दीपक केसरकर यांच्यावर काय निशाणा साधणार उद्धव ठाकरे हे देखील पाहावं लागणार आहे। दुसरी सभा कणकवलीत आहे आणि कणकवलीमध्ये देखील राणेंच्या बालेकिल्ल्यात घराच्या शेजारी ही सभा आहे, आपण काल सांगितलं होतं। आणि त्यानंतर एकंदरीत बघितलं तर आज त्या सभेच्या अनुषंगाने शरद कोळी हे रात्री उशिरा म्हणजे सावंतवाडीमध्ये दाखल झालेले आहेत। सभेच्या अनुषंगाने स्टार प्रचारक आहेत ते उद्धव ठाकरे सेनेचे आणि त्यांना पोलिसांची रात्री मध्यरात्री नोटीस देखील केली, कारण त्यांनी जे वक्तव्य केलं होतं, भाषण केलं होतं हे प्रक्षोभक आहे असं पोलिसांनी सांगितलं। त्यामुळे शरद कोळी यांना नोटीस गेलेली आहे आणि त्याच अनुषंगाने हे कुठेतरी वातावरण बिघडून याचे प्रशासन खबरदारी घेत आहे, बंदोबस्त ठेवलेला आहे। पण एक सावंतवाडी सभा 11 वाजता सुरू होईल, दुसरी सभा जी कणकवलीत आहे ती 3 वाजता होईल आणि सायंकाळी 5 वाजता आहे ती मालवणमध्ये सभा होईल। या अनुषंगाने सर्वच बंदोबस्त तैनात करण्यात आले। निवडणूक आयोग या सगळ्या पोलीस बंदोबस्त हा तैनात आहे आणि कोकणातून उद्धव ठाकरे काय बोलणार आणि कोकणवासी त्याला कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।